गेल्या अशा पराशेवारोनी काही माहिती नाही, लक्षात ठेवा. अशा अवस्थेला प्राप्त झाले आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी देहावर उदा सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. आता काय करावं असा विचार केला आणि उपजीविकेचं साधन आहे खातं. लक्षात ठेवा, हात जर नसले तर खायचं काय, जीवन जगायचं कसं. म्हणून पंढरीशाला चिंता लागून राहिली. विठ्ठलेश भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्याकडं स्वतः या ठिकाणी कुंभाराच्या वेशामध्ये आले, गरुड गाढव झाले. लक्षात ठेवा, लक्ष्मी रुक्मिणी माता हे कुटुंब सगळं आलं आणि मागायला लागले, महाराज काय काहीतरी काम द्या, काहीतरी काम द्या. गुरुबा काका 12 वाड्यात तीर होतील. लक्षात ठेवा, एवढा विस्तार आहे गावकीचा आणि एवढं काम मग त्यांच्यापाशी असणार. त्याच्यामुळे या ठिकाणी राहिले, गाडगे मडके बनवायला लागले, लोक ते गाडगे मडके न्यायला यायला लागले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी उदर उष्ण परमात्म्याने कुंभाराच्या वेशातून वसूल करावं, आणावं अशी चाकरी केली. आणि इकडे 16 आला विठ्ठलाचा. आणि मात्र पंढरीश विठेवर विराजमान नाही, कुठे गेले असतील, तेर गावाला गेले. लक्षात ठेवा, आणि सगळेच संतांची मंडळी आणि तिथे आली. संत सगळे बसले आणि विचारू लागले, का बरं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तेर गावामध्ये राहिलेले आहेत आणि यांच्या करता देव इथं आलाय, मग भक्ती असल्याशिवाय आला का? मग कोणाकोणाची भक्ती पक्की आहे काका बघावर एकदा. मग थापटणं घेतलं, सगळ्यांना थापटायला मारलं आणि याच्यामध्ये विशेष करून नामदेव महाराजांनी तळ आगे म्हणून थोडा श्वास सोडला. लक्षात आलं सगळ्यांच्या, नामदेव महाराज हे कच्चं मर्क आहे. ताबडतोब त्या ठिकाणी नामदेवाला उपदेश केला, महाराज गुरुची गरज आहे. लक्षात ठेवा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा आहे. त्याची प्राप्ती करून घेतल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून नामदेव महाराजाला गुरुबा काकाच्या क्षेत्राकडून गुरु करून घेण्यासाठी आवण्याला जावं लागलं. तिथं कधी गुरु करून घेतला असा भक्त आनंदी झाला. मग सगळेच भक्त पंढरीशाकडे गेले आणि तिथं त्या ठिकाणी वारी, भजन, नामसाधना प्राप्त झाली. कीर्तन करू लागले. नामसंकीर्तन साधन कीर्तन साधन पाहिजे होते, नामांचा कीर्तन साधन पाहिजे होते. जळजीला बापे जन्मांतरीचे, जळजीला बापे जन्मांतरीचे. प्रार्थना केली, महाराज काय सांगावं बरं, का एवढी भक्ती केली तुम्ही, आमची इच्छा महत्वाकांक्षा पूर्ण केली. म्हणून आता हात प्राप्त झालेले आहेत. न मागता तुम्ही या ठिकाणी देणारे आहात आणि त्यांची पत्नी पाहिलं. लक्षात ठेवा, स्त्रीला पुत्रत्वाची गरज आहे. रुक्मिणी मातेनं त्यांचं दुःख या ठिकाणी निवारण केलं. हाक मारा म्हटल्याबरोबर मकरेंद्र नावाचा पुत्र या ठिकाणी रांगत रांगत आला, उचलून घेतला, आनंदी आनंद झाला. देवाला सगळं दिलं. पण आता मात्र या ठिकाणी देवाची भजन पूजन अर्चना आपल्याला सोडायचं नाही असा विचार काकाने केला. आणि मग मात्र जीवनाचा उत्पन्नाचा काळ या ठिकाणी उदासीनता प्राप्त झाली, वैराग्य प्राप्त झालं. नको नको हा वियोग. लक्षात ठेवा, देवा तुझा माझा वियोग होता कामा नाही, कारण तुम्ही मोठे आहात. उच्च नीच काही गेली भगवंत निष्ठी भाव वंती जे पुनिया जाती पुत्र काया विवराच्या बक्षी भक्ती या ठिकाणी बक्षी प्रल्हादाची हे सगळं तुम्ही केलं. यातायाती धर्म नाही विष्णुदास, निर्णय आहे सा वेदशास्त्री. म्हणून 12 वाजायला गेले. लक्षात ठेवा, माध्यान्ह समय आलेला आहे. काका वैराग्यतेला प्राप्त झालेले आहे. पांडुरंगाला माझ्या भक्ताचा वियोग होणार आहे हे दुःख झालेले आहे. लक्षात ठेवा, आणि या दुःखानं पंढरीश पांडुरंग आज माझा काका या ठिकाणी मला सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. काका पत्नीला बोलत नाही, काका लोकांना बोलत नाही, कोणाबरोबर काही चर्चा करत नाही, एकमेव या ठिकाणी भगवंताचं भजन करत बसतात. आता कोणाची गरज नाही असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आपण काय करावं, रुक्मिणी मातेला पांडुरंगाने चर्चा केली. आता आम्हाला या ठिकाणी मागच्या पिढीमध्ये भरपूर संतांना समाधी दिली. काय आहे लक्षात ठेवा, पूर्वी कोण संत आहेत मुकुंदराज स्वामी, त्यांना या ठिकाणी भगवंतांनी समाधी दिली. त्याचप्रमाणे त्यांच्या आधीचे पूर्वाधातले भारदास महाराज, एकनाथ महाराजांचे पूर्व भागवताची मुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर. गोदावरी नदीच्या काठावर असलेलं क्षेत्र प्रतिष्ठान कोण आहे तर स्वतः या ठिकाणी एकनाथ महाराज त्यांना समाधी दिली. त्यांचे पूर्वज भारदास महाराज
अशा महात्म्यांना समाधी घेतली, त्यांचा गौरव केला. म्हणून महाराजांनी या ठिकाणी संतांचं मोठेपण गाजवलं. पुन्हा समाधी या ठिकाणी दिली. त्याच प्रमाण आनंदी आनंद अंतःकरण झालं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्या पत्नीला विचारून तेर गावामध्ये आले, लक्षात ठेवा. आणि त्या तेर मध्ये आनंदाचा उत्सव आहे. सगळे लोक देवाचं नामस्मरण करतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,